आपण स्पेशल बनवून घेतलेले आहे. ही सायली आहे, इकडे बघा ही दीपाली आहे आणि ही स्पेशल कत्तुडी 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 कत्तुडी. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर व्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस असा आहे, मनू वहिनींचा म्हणजे आदित्यच्या बायकोचा आज बेबी शॉवर आहे. तर त्या प्रोग्रामला आम्ही चाललोय सायली साना घेऊन. सायली, दीपाली आणि कस्तुरी आहे. कस्तुरी पण आता चालली आणि शुभम आणि मी आहे. हॅलो. कस्तुरी पण आली. आता आम्ही जाऊ करंजाडेला. त्यांच्या हॉलवर काहीतरी प्रोग्राम आहे, तो अटेंड करायला चाललो आम्ही. तो प्रोग्राम कसा होणार आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय माहिती आहे, प्रोग्राम होता 12चा, इथं 12:30 झालेत. आम्ही जाणार होतो 11 वाजता. यांची रेडी व्हायला थोडा टाइम गेला, पण भाई मला त्यांचा डान्स बघायचा. एवढी रात्रभर मेहनत केलेली आहे ना, ती व्हिडिओ काढून दिली नाही म्हणून, नाही तर मी व्हिडिओ पण टाकणार होतो. पण बघा तुम्ही व्हिडिओ का डान्स कसा बसवलाय. ताई किती 2 तासात ना काहीतरी, 2 तासात काहीतरी डान्स बसवलाय रात्री. बघा नक्कीच. आम्ही आता आलोय काल भैरव मंदिर चिंचपाड्याजवळ. त्याच्याच खाली हॉलमध्ये प्रोग्राम आहे. तो प्रोग्राम दाखवतो तुम्हाला. डेकोरेशन बघू शकता तुम्ही. मस्त सुंदर असं डेकोरेशन केलंय. हौशी करवल्या. काकू पण एकदम मस्त नटून आलेत. आता छान दिसतं काकू. या आदित्यचे मामा आहेत आणि मम्मी आदित्यचे आणि श्रेयस डॅशी. आम्ही बघतो आधीपासून तुम्हाला. मनापासून स्वागत आहे. थोड्या वेळातच आपण ज्या कार्यक्रमाची या ठिकाणी आतुरतेने वाट पाहतोय तो निश्चितपणे या ठिकाणी पार पडणार आहे. परंतु कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना मला आवर्जून सांगावंसं वाटेल की या ठिकाणी आपण सुंदर पद्धतीने कार्यक्रम पार पाडणार आहोत. सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतो रांगोळी काढलेली आहे, डेकोर झालेला आहे. पण तेवढ्याच सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्या मातृभगिनींनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती असेल. आपण या सुंदरशा कार्यक्रमामध्ये केवळ मोठी भरायला न येता या कार्यक्रमाचा एक गोडसा भाग होणार आहोत. तर सर्वांना विनंती असेल की सर्वांनी सुंदर पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमामध्ये एन्जॉय करायचंय. आपण स्वतःसाठी कधीच कुठे वेळ देत नाही. आणि जर मला असं वाटतंय मानशताईंच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर आपल्या सगळ्यांना सुंदर असं झालं आहे तर त्या संधीचं नक्कीच आपण सोनं करायला पाहिजे. तर सर्वांना विनंती असेल की सर्वांनी छान पद्धतीने या कार्यक्रमामध्ये एन्जॉय करायचंय.
फोटोशूट चालू आहे सध्या आता. सुंदर असा परफॉर्मन्स झाला आता. एकदम भारी खूप डान्स. सुंदर पद्धतीने इथे एंट्री झालेली आहे राधाकृष्णाच्या तुम प्रेम हो तुम प्रीत. यात शंकाच नाही. तर आता माझ्याकडे एक सुंदर गर्भधारणेवर आधारित सुंदर कविता आहे, तर ती तुम्हाला सर्वांसमोर या ठिकाणी सादर करते. युगानुयुगांचे संबंध ऋणानुबंधांच्या काठी, युगानुयुगांचे संबंध ऋणानुबंधांच्या काठी, निसर्ग सज्ज झालाय बाळाच्या स्वागतासाठी, निसर्ग सज्ज झालाय बाळाच्या स्वागतासाठी. हिरवळीचा शालू नेसून सजून बसली अवनी, हिरवळीचा शालू नेसून सजून बसली अवनी. दरवळला परिमल आणि बहरली रातराणी, दरवळला परिमल आणि बहरली रातराणी. पक्षी करतात किलबिलाट पक्वान्नांनी भरलं ताट, पक्षी करतात किलबिलाट पक्वान्नांनी भरलं ताट. आशीर्वादांच्या पायघड्यांनी सुशोभित झाली आहे पाऊलवाट, आशीर्वादांच्या पायघड्यांनी सुशोभित झाली आहे पाऊलवाट. शुभेच्छांना संगे घेऊन आप्तेष्ट आणि मैत्रिणी, शुभेच्छांना संगे घेऊन आप्तेष्ट आणि मैत्रिणी. आले सगळे सोयरे आणि आल्या साऱ्या भगिनी, आले सगळे सोयरे आणि आल्या साऱ्या भगिनी. आशीर्वाद मनोमनी गातात स्वागताची गाणी, आशीर्वाद मनोमनी गातात स्वागताची गाणी. सुखावली नखशिखांत आमची ही फुलराणी, सुखावली नखशिखांत आमची ही फुलराणी. पाना फुलांनी सजलेला हा झुला डोकावून पुसतो राणीला, पाना फुलांनी सजलेला हा झुला डोकावून पुसतो राणीला. सांग ना ग मला केव्हा बघेन मी बाळाला, सांग ना ग मला केव्हा बघेन मी बाळाला. संपत आली प्रतीक्षा आणि समीप आली ही शुभ वेळ, संपत आली प्रतीक्षा आणि समीप आली ही शुभ वेळ. सांगती बदाम खारका संत्री मोसंबी निकेळ, सांगती बदाम खारका संत्री मोसंबी निकेळ. यांचा आस्वाद घेताच होशील तू संतुष्ट, यांचा आस्वाद घेताच होशील तू संतुष्ट. बाळराजे हसत मोकळी होईल धष्टपुष्ट, बाळराजे हसत मोकळी होईल धष्टपुष्ट. उगवला चंद्रमा गगनी तोही कुजबुजतो चांदण्याच्या कानी, उगवला चंद्रमा गगनी तोही कुजबुजतो
असू दे आरोग्य संपन्न सदृढ आणि सद्गुणी. वाढो वंशाचा दिवा, उजळो वंशाचा दिवा, वाढो कीर्ती त्रिभुवनी. उजळो वंशाचा दिवा, वाढो कीर्ती त्रिभुवनी. चिमुकल्या पावलांनी सुख नाचू दे अंगणी. चिमुकल्या पावलांनी सुख नाचू दे अंगणी. हेच मागणं परमेश्वरा, नतमस्तक तव चरणी, नतमस्तक तव चरणी, नतमस्तक तव चरणी. एकदा कवितेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप सुंदर पद्धतीने मला असं वाटतंय आपल्या वनश्रीताईंच्या सगळ्या मैत्रिणींनी डान्स बसवलेला आहे आणि बाळाच्या होणाऱ्या मावशामधून तर मावशा सज्ज झालेल्या आहेत त्यांची जबाबदारी पेलण्यासाठी. तर सगळ्या मावशा जबाबदारी पेलू शकतात, सुंदर अशा काय टेन्शन नाही. कार्यक्रमाकडे कसं वाटतं तुला? आपल्या पोरांचा पण डान्स आहे, पण तो नंतर आहे. हा, तो नंतर आहे, तो नंतर. तो फार्म हाऊसला आहे आधी, तो फार्म हाऊसला डान्स आहे, कारण की इकडे लाजतात रे पोरं आपली. आपला पण डान्स आहे सायली, आमचा पण डान्स आहे, पण आम्ही फार्म हाऊसला करणार आहोत, कारण की सगळ्यांच्या समोर आम्ही लाजतो रे डान्स करायला. शुभम करशील ना? तुम्ही ब्लॉगमध्ये बघा, मी ती व्हिडिओ टाकीन. ही सगळी जण काय छोटेसे बहीण भाऊ. वैभवरावांचं स्वागत आहे हॉटेल भाग्यश्री. तुम्ही कोण आहात? काही कोण आहात तुम्ही? वहिनी. हा, वहिनी बाळाची मामी. बाळाच्या मामी. बाळाच्या मामी आहेत. तुम्ही पण? तुमचं नाव काय? संगीता मात्र. बाळाच्या आजी. काकी तुम्ही कोण आहात? मी बाळाची आजी आहे. तुम्हाला मुलगा हवा आहे की मुलगी?
काय होईल तुम्हाला असं- मुलगा होईल वाटते मला मुलगा पाहिजे. तुम्हाला मुलगा पाहिजे हे का वोटिंग असं थम 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 असं फुटत नाही का हां आजी तुम्ही बाळाचं कोण मग तुम्हाला मुलगा हवा आहे की मुलगी मला मुलगा पाहिजे. मुलगा पाहिजे इकडे बघा आजी. मुलगी हवी. शेजारी आहे ते तुम्हाला काय पाहिजे मुलगी तुम्हाला काय वाटते काय होईल मुलगी मुलगा हा इकडं आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा काय वाटतं तुम्हाला कोण आहे मुलाची वोटिंग जास्त आहे हा मुलाची वोटिंग जास्त आहे आजी तुम्हाला काय वाटतंय मुलगा ना तुम्हाला काय वाटते मुलगी तुम्हाला काय वाटतं काय होईल काय पाहिजे तुम्हाला मुलगी पाहिजे तुम्हाला पण गर्ल पाहिजे काका तुम्ही बाळाचे कोण मी बाळाचा आजोबा. तुम्हाला काय वाटते काय झालं पाहिजे मला स्वप्न पडला का मुलगा झालेला आहे. मग तुम्ही वोटिंग करा तशी याच्यात कुठेतरी एका ठिकाणी. हे बाळाचा आजोबा आहे कुठे चालले आहेत मग ओटी भरायसाठी एवढा मी का पावडर नक्की ओटी भरताव का तुम्ही पावडर भरताव काय थांबा 1 मिनिट परवाची लागली काय हा तुम्हाला नाही भूक लागली बाबूचे नाव खाली सगळं भरून घेतलंय कंटेनर उचलतात काका काका कंटेनर उचलतात काय बोला बाबू रुसल हा काकी एकटे आल्यात काय वाटतं तुम्हाला काकाने पण याला बाबू रुसल राग येईल त्याला चिकर काकाला AI नी नाही आणू शकत आम्ही
वहिनी कोण आहे ते? आजी आजोबा. तुम्हाला काय वाटते कोण होणार आहे? घ्यायला नाला असतं ना. तुम्हाला काय वाटते मुलगा होईल का मुलगी? मुलगा होईल. आणि तुम्हाला कोण वाटतं? मुलगा. हे कोण आहे? हे बाळाचे कोण आहे? हे काका. तुम्ही बाळाचे कोण? काका. आणि तुम्ही लाजू नका. आधी हे पण बाळाचे काका. हे काका त्यांच्याकडे पण बाळ आहे. या बाळाचे कोण? माम्याची माम्याची. ताई आत्या. हे मामा आजोबा. हे आम्ही ओळखतो त्यांना. हा ओळखतो. मामा आजोबा. काका. तुम्हाला काय वाटते मुलगा होणार का मुलगी? मुलगा पाहिजे आम्हाला. आणि मामा तुम्हाला? मुलगी दोघांना धन्यवाद देतो. दोघांचे अभिनंदन करतो. मला उत्तम पुत्र या पुत्री कुठली पण होते सुंदर उत्तम होणार. कुठलं आहे? तुम्ही बाळाचं कोण? मामी आजी. आणि तुम्ही? आत्या. मावशी आजी. मावशी आजी. मावशी आजी. मावशी आजी. तुम्हाला काय वाटते कोण होणार आहे? मुलगा का मुलगी? आम्हाला मुलगी पाहिजे. मुलगी 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 मुलगी. मुलगा कोणलाच नको आहे? आम्हाला सगळ्यांना मुलगा पाहिजे माझ्या मुलासारखं. आमच्या बाबू सारखाच बाबू होते. नको. नंतर मनूला आणि आधीला दोघांना घरात बसून ठेवणारा पाहिजे. आता फिरवले त्याला. आता बाहेर असताना किती फिरवलं. गर्ल पाहिजे गर्ल. मी कॉल बोललो. काय पाहिजे? मुलगीच होणार. मुलगीच हवी आहे. Go for boy. आम्हाला बॉय पाहिजे आणि पक्का आगाव पाहिजे. सर्वांचे गुण पाहिजेत. सर्वांच्या मला मुलगा पाहिजे माझ्या स्वरूपाचा. मुलगी मुलगी. गर्ल गर्ल. मला मुलगीच पाहिजे माझ्या सोबत.
तुम्हाला काय वाटतंय मुलगा का मुलगी? मला वाटतंय मुलगा. मुलाची वोटिंग जास्त आहे. तुम्हाला काय वाटतंय मुलगा की मुलगी? तुम्ही कोण मुलाच्या? दीदी, मोठी दीदी. तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे? मुलगी. मुलीची वोटिंग आहे ना? या सगळ्या कुठल्या? आत्याच्या का? तुम्हाला काय वाटतं काय होईल? आणि तुम्हाला? तुम्हाला तर आमचं ठरलंय का आम्हाला मुलगी पाहिजे म्हणून. मला मुलगा पाहिजे. मला तर मुलगा पाहिजे बाबा. पार्टीला एक माणूस कमी होईल. मुलगी आली तर इकडे वेगळा. मुलगी. मला वाटतं मुलगीच होईल. कसं आहे माहिती आहे आम्हाला मुलगा झाला तरी चालेल कारण की आमचा एक मेंबर वाढेल का आधी एकटा नाही येऊ शकत म्हणजे तो मुलाला पण घेऊन येऊ शकते आमच्यासोबत. की पप्पा आहेत मी नाही येणार. पोराला आम्ही पोरगा झाला तर पोराला आम्ही डॅशिंग बनवणार आहोत म्हणजे कधी आम्हाला वेगळं वाटणार नाही त्याच्यासमोर का आम्ही काका म्हणून कधी आम्हाला त्याचं येणं हां पोरी झाल्यावर काय आम्ही त्यांना तिला फॅशनेबल फॅशन डिझायनर आहे ती. ओके तुम्ही बाळाचे कोण? काका. तुम्हाला काय वाटतंय का मुलगा का मुलगी? कोण पण चालेल. गेम खेळायला देता का? तुम्ही कोण? तुम्हाला मुलगा हवा आहे का मुलगी? आणि तुम्ही तुम्हाला कोण हवं आहे मुलगा का मुलगा? तुम्ही कोणाची? काका आलाय काका. काकाचं ऑनलाईन दर्शन. काका काय कपडे काय घातलेत काका? काकांचं ऑनलाईन दर्शन इथं आल्या नाही बद्दल बाबू रागवलाय ना. बाबू रागवलाय रे. बाबू रागवलाय. टेक्नॉलॉजी नारळ कापाची सोय सटकला आम्हाला गोंडस परी नको आम्हाला परा पाहिजे. परा सोनपरा. सगळ्या फॅमिली मेंबर्सचा रिक्वेस्ट असेल आपण फोटोशूट थोड्या वेळात आहे त्याला सगळ्यांनी रिस्पॉन्स द्यायचा. मला गर्ल पाहिजे कारण गर्ल्सच्या कपड्यांसाठी किती ऑप्शन्स असतात. ज्वेलरी पण असते, हेअरस्टाईल पण असते. मी बेबीची काकी आहे तर माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये प्रॉब्लेम झालाय. त्याला मुलगी हवाय आणि मला मुलगा हवाय तर मी दोन्ही घेऊन आली. दोन्ही पण वोटिंग कर. हा केपी कडून नाही हा माझ्याकडून. हा बॉयची आणि हा केपी कडून. मी बेबीचा काका आहे आणि आम्हाला मुलगा पाहिजे कारण तो आमच्यासोबत फिरायला येईल ना. हा एक मेंबर वाढेल. एक मेंबर वाढेल आमचा. मुलगी आली ते येणार नाही का फिरायला? तुम्ही वोटिंग करा तुमची राहिली. दोन लावले तर चालतात का? हां चालतील. ऑप्शन आहे तुम्हाला. ऑप्शन आहे तुम्हाला. नाही दोन नाही तसं पण तुम्हाला काय पाहिजे ते लावा. दोन्ही डिसिजन वेगवेगळे. बघू कोणाचा डिसिजन खरं परत ऍक्टिंग करा दादा नावाची. आधी काय वोटिंग होती? बॉय. तो दोन कलर दिसत तुझ्या हाताला. ही वोटिंग तरी उठली आहे. ते चुकीतून तिकडून लावलाय. वहिनी तुमची काय? वहिनीचा डिसिजन फिक्स आहे. येस फोडायची हंडी लवकर. चॉईस काय? चॉईस करायचं पहिल्यांदा कुठली पण नाही फोडायची. दोघांच्या संमतीने फोडायची. दोघांनी नाही हात लावायचा तुम्ही हात लावा.
एकच एकच. काय व्हायची दाखवा. बर्फी बर्फी आलेली आहे. पाहिजे यासाठी 2 महिने आपल्याला थोडासा सस्पेन्स आहे. 2 महिन्यानंतर सगळं सो एवढा मोठा कार्यक्रमाचा घाट नक्की राधा राणीसाठी घातलाय की नटखट कन्हैयासाठी घातलाय. डिलिव्हरीच्या टाइमला दोघांमधून सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये कोण असेल? ओके, आता बघायचं आपल्याला टेन्शन मध्ये खरंच येणार आहेत की नाही. त्याच्यानंतर बाळाचे सगळ्यात जास्त वेळा डायपर कोण बदलणार आहे? डिपार्टमेंटच्या वैदिकडे दिले. त्याच्यानंतर बाळाचे स्ट्रिक्ट पॅरेंट्स कोण बनणार दोघांपैकी? ओके, म्हणजे दोघांनी एकमेकांचा हात वर केले म्हणजे बाळ तर एकदम धाकातच राहणार आहे. मला असं वाटते आजी आजोबा तुम्हीच लाड करा फक्त बाळाचे. अच्छा, त्याच्यानंतर बाळासोबत सगळ्यात जास्त फोटोज कोण क्लिक करणार आहे? ओके, क्या बात आहे. त्याच्यानंतर बाळाचे अंगण कोण करणार दोघांपैकी जास्त? अच्छा, म्हणजे एकमेकांवर नाव नोटीस बाळ असंच रडत राहतं असं वाटतंय. आजी आजोबांनी ते स्टँड घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अच्छा अच्छा ओके. त्याच्यानंतर बाळाला सगळ्यात जास्त गोष्टी कोण सांगणार आहे? आधी अच्छा, वैदिकचं नाही मी नाव पुढे गेले. तुमचं उत्तर काय आहे? अच्छा, एकमेकांची नावं टाकताय म्हणजे गोष्टी कोण नाही सांगणार. बाहेरचे गेम्स लाईक क्रिकेट असेल टेनिस असेल ते कोण शिकवणार आहे? आधी. क्या बात आहे. त्याच्यानंतर इंडोर गेम्स कोण शिकवणार आहे? लाईक कॅरम असेल किंवा चेस असेल. ओके, दोघं पण शिकवणार आहेत. त्याच्यानंतर बाळ जर मध्यरात्री उठलं तर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून तुमच्या दोघांपैकी सगळ्यात पहिल्यांदा कोण उठणार? आधी. ऑलरेडी ठरलेलं आहे. सो आता बघूयात नक्की खरं कोण उठते की आजी आजोबांकडे वाटण्यात येते. त्याच्यानंतर बाळाचं जे सामान असेल ते दोघांपैकी कोण उचलणार? अच्छा, बाळाला कोण उचलणार आहे? बाळाला कोण उचलणार? आता तुमचं उत्तर बाळाला कोण उचलणार? अच्छा, हे उचलणार आहेत. ओके, त्याच्यानंतर एक सिंपल लास्टचा क्वेश्चन असा आहे की तुम्हाला बेबी गर्ल पाहिजे की बेबी बॉय पाहिजे? बेबी गर्लसाठी पिंक, बेबी बॉयसाठी ब्लू. आता एक उत्तर आहे. आता एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. जर दादांमध्ये एखादी क्वालिटी बाळामध्ये याविषयी वाटत असेल तर ती कुठली क्वालिटी असेल जी बाळामध्ये आवर्जून यायला पाहिजे? यायला पाहिजे. सो ऑल क्वालिटीज. पण आता दादांनी असं उत्तर सिंपल द्यायचं नाहीये कारण तुम्हाला एक काहीतरी बेस्ट क्वालिटी आमच्या वहिनींमध्ये तुम्हाला सांगायची जी बाळामध्ये आली पाहिजे. कारण कसं असतं आपलं कौतुक आपल्याला ऐकायला नेहमीच आवडतं आणि डोहाळे जेवणाच्या मार्फत जर आमच्या वहिनींचं कौतुक होणार असेल तर त्यांना सुद्धा खूप छान वाटेल. चल 5 मिनिट स्पीच द्या. फॅशन प्लॅनिंग क्लीननेस. क्या बात आहे. फॅशन प्लॅनिंग आणि क्लीनलीनेस एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दोघांसाठी सुद्धा. बाळ म्हटल्यानंतर तुमची तर आधीपासूनच तयारी सुरू झाली असणार आहे. जेव्हापासून तुम्हाला समजलं की तुम्ही आजी होणार आहात तर बाळाच्या स्वागताची तयारी किंवा तुम्ही आजी होणार आहात याची जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पार पाडाल? काय तयारी केली बाळ? गेली सिक्रेट आहे तुमचं. पण आता असं म्हणतात की नातवाचा पहिला मित्र आजोबा असतात आणि आजोबाचा शेवटचा मित्र नातू असतो असं म्हटलं जातं. तर तुमच्या नवीन मित्राला तुम्ही भेटणार आहात किंवा नवीन मैत्रिणीला तुम्ही भेटणार आहात जर राधा राणी आली तर आणि नटखट कन्हैया आला तर मित्राला तर कशा पद्धतीने आपल्या नातवाचं किंवा नातीचं स्वागत कराल? आनंदाने स्वागत. आजोबासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. चला तर दुसरं पहिला कामसू बाबा आहेत. बाळाच्या बाबांची लगबग सुरू झाली. हो. कधी एकदा मी बाळाला बघतोय आणि कधी एकदा बाळाला छान छान गेम्स शिकवतोय. रील्स. ओके, रील्स. ओके, काका काकी होणार आहात. नवीन जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे. नवं नातं घेऊन बाळ सुद्धा या जगात येणार आहे आणि तेवढ्याच पद्धतीने तुमच्या स्वतः जवळचं बाळ ते होणार आहे. तर बाळाचं
शिकवत द्याल? शिकवण्याबद्दल त्याला एकतर सगळं व्यवस्थित आपण चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करणार, सगळ्यांचा मान सन्मान, त्याचा आदर सत्कार किंवा एक प्रकारे आपण त्याला एक चांगलं जे काही शिकवता येईल तेवढं शिकवणार. आणि आशीर्वादाचं म्हणाल तर त्याला दीर्घायुष्य लागावं, सगळ्यांचा मान सन्मान ठेवणार, एक चांगलं म्हणजे जे काही बागेली असेल बेबी बॉय गर्ल त्याला एकदम चांगलं असं कळणार की त्याला सगळ्यांचा मान सन्मान करता येईल आणि दीर्घायुष्य लागावं. क्या बात आहे. मला असं वाटतं काकी म्हणजे पदर खुचून तयार झालं बाळाला संस्कार देण्यासाठी आणि बाळासोबत छान पुढच्या मेमरीज तयार करण्यासाठी. तर आता काका काकी ते ट्विनिंगच करून आलं ना, हे आता मी नोटीस केलंय. जसं बेबी गर्ल किंवा बेबी बॉय धाकही नाही आणि खूप जास्त प्रेम. तर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पुतण्याचं स्वागत कराल? आनंद आहे घरात, पण भावना येतो. तर आपण चांगले संस्कार काय काय बरोबर ते त्याला सांगू, चांगली वागणूक देऊ आणि आनंद आहे मला. आणि एक शेवटचा प्रश्न दोघांना सुद्धा, तुम्हाला बेबी बॉय पाहिजे की बेबी गर्ल पाहिजे? आणि बेबी गर्ल असेल किंवा बेबी बॉय असेल तर त्यांचं नाव तुम्हाला सजेस्ट करायचंय. आता जे न्यू जनरेशनची नावं आहेत त्याच्यापैकी कुठलंही नाव तुम्ही सजेस्ट करा. जे त्यांच्या मनात असतं असं ते आम्ही त्यांच्या मनात नाही होत, ऑलरेडी आता आहे. त्यांच्या मनाचा एक प्रश्न नाही राहिला आता. 2 महिन्यात आता आपल्या सगळ्यांसमोर तो येणारच आहे. केकची तयारी पण बाबांनीच करायची. बाबाच केकवाले आहेत. तरी राहिला अर्धा सामान जाऊ द्या. त्याचे फोटो आठवशो. इकडे बघा इकडे. चला, तर आता इथे छान 5 पासून 1 पर्यंत काउंटडाऊन होणार आहे. 3, 2, 1 कम ऑन. एक उठला नाही, एक उठला नाही. आवडीचे पदार्थ आम्ही नेहमी खातो. आवडीचे पदार्थ आम्ही नेहमी खातो. तू पण का? वहिनी काय खायचं वाटतं तुम्हाला? हा पदार्थ भरपूर. पुढे खाता सध्या आवडीचे पदार्थ मी नेहमी खाते. यात लबोबुने ठेवलंय वाटतं. हे आपण स्पेशल बनवून घेतलेले आहे. ही सायली आहे, इकडे बघा ही दीपाली आहे आणि ही स्पेशल कत्तुडी आणि हे सगळं पाहू आहे.
सायलीने कालच स्ट्रेटनिंग केली. दीपाली हा केपी हा केपी आणि ती दीपाली. केपी भाऊ बारीक आहे जरा. आणि मग बाय बाय. आमच्या गावावर गेली ना कटलीच ना बाय. बाय. चला तर हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करू. व्हिडिओ जर आवडले असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.